उद्या 12वीचा निकाल दुपारी 1 वाजता बोर्डाचा निकाल जाहीर होणार। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खासगी शाळेतील 25% राखीव जागांसाठीची प्रवेश प्रक्रिया जुन्याच पद्धतीने राबवण्यास सुरुवात। राज्यभरातल्या पालकांचा प्रक्रियेला मोठा प्रतिसाद। 3 दिवसातच 73,000हून अधिकचे अर्ज दाखल। पुढचे 5 दिवस देशामध्ये उष्णता वाढणार। पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्लीसह उत्तर प्रदेशात तापमानाचा पारा अधिक असेल, तर राजस्थान, उत्तराखंड, मध्य प्रदेश, पश्चिम बंगालमध्येही उष्णतेची लाट येणार। हवामान खात्याचा इशारा। पुणे अपघातातला आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला जामीन मिळाला। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। तर या विरोधात सत्र न्यायालयात जाणार असल्याचीही दिली माहिती। पुण्याच्या कल्याणी नगरमधील अपघाताचं प्रकरण राजकीय दबावापेक्षा पैसे घेऊन पोलिसांनी ते दाबण्याचा प्रयत्न केलाय। रवींद्र धनगेकरांचा आरोप। बीड आणि बारामतीत बोगस मतदान झालंय। बीडमध्ये बूथ कॅप्चर करण्याचा प्रकारही घडला। शरद पवारांचे आरोप। पंतप्रधान प्रचंड घाबरले आहेत, त्यामुळे एवढ्या सभा घेत आहेत, एवढ्या सभा घेऊन ते व्यक्तिगत हल्ले करतायत। शरद पवारांची टीका। कल्याणमध्ये 80,000हून अधिक मतदार मतदानापासून वंचित राहिल्यानं मतदानाचा टक्का घसरला। ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांची प्रतिक्रिया। अमरावतीच्या दर्यापूरमध्ये वडनेर, गंगाई आणि सागरवाडी इथले ग्रामस्थ आक्रमक। पाण्याच्या समस्येबाबत अभियंत्यांना भेटण्यासाठी गेले असता कार्यालयात उपस्थित नसल्यानं त्यांच्या खुर्चीला हार घालत मेणबत्ती लावून श्रद्धांजली वाहत आंदोलन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।